नमस्कार। आज आपण बघणार आहोत दोडकीची सुकी भाजी। इथे मी दोडकीला पीलरने पील करून मग त्याला बारीक चिरून घेतला आहे। अर्धा टोमॅटो मीडियम साइज बारीक चिरून घेतला आहे आणि चना डाळ ॲड केली आहे। चना डाळ स्वच्छ धुवून मग अर्धा तास भिजत ठेवली होती। आता आपण एक कढई घेऊया, त्यात तेल ॲड करूया। तेल गरम झालं की त्यात मोहरी ॲड करूया। मोहरी छान तडतडायला हवी। आता मोहरी छान तडतडली आहे तर त्यामध्ये आपण ॲड करूया चिरलेली दोडकी, टोमॅटो आणि चना डाळ। छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि इथे मी फ्लेम मीडियम ठेवली आहे। आता आपण मीठ ॲड करूया। छान मिक्स करून घेऊया। मीठ ॲड केलं की भाजीला छान पाणी सुटतं। आता इथे हिंग ॲड केलं आहे आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं। हाय फ्लेमवर छान परतून झालं की मग झाकण ठेवायचं। गॅस मीडियम करायचा 5 ते 7 मिनिटांसाठी। 5 ते 7 मिनिटं झाली की मसाला ॲड करायचा आहे। इथे मी मालवणी मसाला ॲड करते आहे। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरू शकता किंवा लाल तिखट आणि किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता। मसाला छान मिक्स केला की पुन्हा 2-3 मिनिटं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर एक वाफ काढायची आहे। ही 2-3 मिनिटं झाली की आता भाजी छान ड्राय झालेली दिसते। छान मिक्स करून घ्यायचं आणि मग एक चना डाळ स्मॅश करून पाहायची। जर चना डाळ स्मॅश झाली म्हणजेच आपली चना डाळ शिजलेली आहे आणि अर्थात भाजी सुद्धा। आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं थांबायचं। भाजी थंड झाली की मग त्यावर ओलं खोबरं ॲड करायचं। छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली दोडकीची सुकी भाजी तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली। थँक यू।